भूमिका घेतली आहे। हा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडी, माकप, भाकप आणि शेकापकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा, परभणीसह राज्यभरामध्ये आंदोलन केले जाणार आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। तरीही शिवाजी पार्कमध्ये मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत। राज्यातील शेतीमधील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते असं नवीन योजनेची घोषणा करण्यात आली आहे। त्याचबरोबर विधानसभा आमदारांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला असून या रस्त्यांसाठी सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करण्यात यावा, तसंच यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सुजय विखे यांचे बॅनर फाडण्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय। बॅनर फाडण्याच्या प्रकरणातील फिर्यादीच आरोपी असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। शिर्डीतील स्थानिक वादातून सुजय विखे यांचे फोटो असलेले बॅनर फाडण्यात आले होते। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल राजेश अहिरे याच्यासह 3 साथीदारांना ताब्यात घेतलंय। धाराशिवमधील रोजगार हमीच्या शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला। रवी, राख आणि कृष्णा बांगर अशी कर्मचाऱ्यांची नावं आहेत। गाडी अडवत अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये रवी, राख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरती बीडमधल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। कार्यकालीन कामकाज आटपून घरी परतत असताना भूममधील ईट जवळ हल्ला करण्यात आला। या प्रकरणी वाशी पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। रोजगार हमीच्या कामातून एखाद्या ठेकेदारानं सुपारी देऊन हल्ला केल्याचा कर्मचाऱ्यांना संशय